आणि आमचा जो मराठवाड्याचा प्रवेशद्वार समजलं जाते म्हणजे टेंभुर्णीपासनं लातूरकडे जाणारा रस्ता, त्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली होती. कायम लोक सगळ्या लोकप्रतिनिधीचा उद्धार करत जायचे आणि यायचे. मला वाटते तो मार्ग चौपदरीकरण करून घेण्यासाठी मी सातत्यानं गडकरी साहेबांकडे पाठपुरावा केला. या कारकिर्दीमध्ये गेल्या वर्षभराचा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा घडला, तुळजापूरचं ड्रग रॅकेट. म्हणजे ड्रगचा ज्या पद्धतीनं त्या तीर्थस्थानी सगळा व्यापार सुरू आहे तो मोठा वादाचा मुद्दा ठरलेला आहे. आणि तुमच्यावर पण सुरुवातीला असे आरोप झाले की तुमचा काही लोकांना पाठिंबा आहे म्हणून. मी माझ्या निवडणुकीत तुम्ही ऐकलं असेल की माझ्या बरोबर सेल्फी काढणाऱ्या लोकांनी जरी मला मतदान केलं तर मी निवडून येईन असं नाही. ह्याचा अर्थ काय होता? जेव्हापासून तुम्ही दिल्लीतले सगळे शिवसेनेचे खासदार भेटता, स्नेहभोजन करता, काय करता, इतर एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांच्या घरी भेटतात, तेव्हा चर्चा सुरू होते की हे सगळे खासदार आता एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटणार आहेत. औसा आणि भूमपरांड्यामध्ये फिक्सिंग होतं का काही? नाही, अजिबात नाही. जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मितीसाठी नक्की काय केलं? कारण सगळे धाराशिवचे सगळे तुमच्या मतदारसंघातले सर्व लोक पुण्यामध्ये स्थलांतरित होत आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? अगदी बरोबर आहे. तुम्ही काय खासगी कारखाना वगैरे चालू केलाय? नाही, माझा कुठलाही खासगी कारखाना नाही. आता आमच्या कुणी जर कारखाना चालू माझं त्यात काढा, तिचं जी समजा कंपनी असेल त्या कंपनीमध्ये जर माझा एक जरी शेअर्स असला तर उद्या जाहीर राजकारणात मी संन्यास घेऊ. नमस्ते, मी योगेश कुटे. आपण खासदारांचे रिपोर्ट कार्ड म्हणून कार्यक्रम करत आहोत आणि त्यासाठीचा पोल देखील घेतलेला होता. या पोल मधला जो सर्वाधिक मोठा रिझल्ट आलेला आहे तो आहे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा. तब्बल 2,30,000 लोकांनी आपली मतं नोंदवलेली आहेत आणि उत्तम, समाधानकारक, असमाधानकारक आणि नापास अशा पण 4 प्रश्न विचारलेले होते. तर 80% लोकांनी ओमराजे निंबाळकर यांची कामगिरी कशी आहे या प्रश्नावरती उत्तम असं उत्तर दिलेलं आहे. आता हे उत्तम कामगिरीचं नक्की गुपित काय आहे आणि खरोखरीच हा पोल योग्य आहे का याबाबत विचारणा करण्यासाठी आपल्यासोबत खुद्द ओमराजे निंबाळकर आहेत. ओमदादा, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. नमस्कार. तुमच्याही लेट्सअपच्या प्रेक्षकांना सप्रेम जय महाराष्ट्र. बरं, हे खरोखर लोकांनी एवढं कशी काय तुमच्यावरती खुश आहेत? लोक कशामुळे खुश असतील? लोक मला वाटतं आपल्यात सगळ्यात मोठी परीक्षा जर कोण देत असतील तर लोकच देतात. कारण लोकशाहीमध्ये सार्वजनिक जीवनात जेव्हा आपण असतो त्यावेळेस आपलं काम योग्य का अयोग्य मला वाटतं हे लोकांनाच विचारून ठरवलं पाहिजे. मला विचारलं तर मी माझं काम योग्यच म्हणून सांगणार आहे. पण ज्यावेळेस त्रयस्थ माणसाला आपण विचारतो का योग्य किंवा अयोग्य, मला वाटतं त्यावेळेस जर 83% लोक उत्तम म्हणत असतील तर ते योग्य असल्याशिवाय असंच म्हणणार नाहीत. कारण सोशल मीडिया हे असं माध्यम आहे की तुम्ही कुठलीही खोटी गोष्ट जर तिथं टाकली तर एका सेकंदात तुम्हाला ते उघडं नागडं करून परत व्याज म्हणजे पार डिलीट करायला लावेपर्यंत करतात. त्याच्यामुळे ते तितकं सोपं नाही. त्याच्यामुळे जे आहे रील आणि रिअल ह्याच्यात जर फरक असेल तर ते उघडं पाडतात आणि रिअल मध्ये जर ते साम्य असेल तर लोक ते अप्रिशिएट करतात, त्याला मान्यता देतात, त्याला पाठिंबा दर्शवतात. ओके, पण याच्यामध्ये सगळ्यात जी महत्वाची गोष्ट आहे, तुमचं आता खासदारकीचं 6वं वर्ष आहे, तर या खासदारकीच्या 6व्या वर्षामध्ये तुम्हाला असं खरोखरीच वाटतं की ही 2-3 अशी कामं आहेत की ज्याच्यामुळं धाराशिवच्या लोकांना मोठा दिलासा मिळाला, ते प्रश्न सुटल्यामुळे तुम्हालाही काम करण्यास समाधान मिळालं? हो, निश्चित. मला वाटतं त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं काम जर कुठलं असेल तर कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा जो प्राधान्यक्रम होता. बरं, आपण बघितलं असेल कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची घोषणा 2004 त्या ठिकाणी झाली होती. बरं, आणि 4 पासून आज 2024 उजाडलं. बरं, तरी सुद्धा तुळजापूरचा रामदारा तलाव बांधून 10 वर्ष झालेत पण त्याच्यात काही पाणी आलेलं नव्हतं. बरं, धाटणीचा बॅरेज बांधून 10-15 वर्ष झाले पण तिथं काही पाणी म्हणजे तिथलं अडवलेलं पाणी इकडं काय आणण्याची प्रोसेस झाली. बरं, धाटणीच्या बॅरेज पासून रामदारा तलावापर्यंत जी मधली जोडली जाणारी पाईपलाईन आहे, बरं, या कामाला प्राधान्यक्रमात स्थान द्यायचं काम महाविकास आघाडीचं सरकार असताना जयंतराव पाटील त्या ठिकाणी हे जलसंपदा मंत्री होते, मी आणि आमचे आमदार कैलास पाटलांनी सातत्यानं पाठपुरावा करून तो प्राधान्यक्रम बदलून घेतला, ज्याच्यामुळं काही दिवसात आता रामदारा तलावापर्यंत 7 TMC पाणी त्या ठिकाणी प्रत्यक्षात आपल्याला आलेलं दिसेल. मला वाटतं हे सगळ्यात महत्वाचं काम होतं. क्रमांक 2 आपण बघितलं असेल, तुळजापूर महाराष्ट्रातलं 3.5 शक्तिपीठापैकी एक असणारं शक्तिपीठ आहे. आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे, पण ते रेल्वेनं अद्यापपर्यंत जोडलं गेलं नव्हतं. 2014 स्वतः पंतप्रधानांनी ह्या रेल्वे मार्गाची घोषणा केली, पण 2019 पर्यंत त्याच्यात कसल्याही प्रकारची प्रगती झाली नव्हती. मी खासदार झाल्याच्या नंतर हा विषय अगदी
वॉर फुटिंगवर हातात घेतला, सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला, लोकसभेत त्याच्याबद्दल बोललो, रेल्वे मंत्री महोदयांना बोललो, कित्येक वेळेस लोकसभेत माझी भाषणं जर तुम्ही बघितली तर मी वारंवार आठवण करून दिले की पंतप्रधानांनी घोषणा करून सुद्धा हा रेल्वे प्रकल्प जर त्या ठिकाणी सुरू होत नसेल 5-5 वर्षांनंतर तर ते न शोभणार आहे. आणि मग त्या प्रकल्पाची मान्यता करून घेणं असेल, त्याचं टेंडरिंग असेल, आणि आज मला आपल्याला सांगताना आनंद होतोय की तुळजापूर पासून धाराशिव पर्यंत रेल्वे मार्गाचं काम प्रगतीपथावर आहे, चालू आहे, आणि 2027ला त्या रेल्वे रुळावरनं इंजिन ट्रायल होऊन जाईल. आता उर्वरित राहतंय ते तुळजापूर पासून ते सोलापूर पर्यंत, ज्याच्यात काही त्याची किंमत वाढल्यामुळं त्याचं अनालिसिस चालू आहे, पण त्याच्याही पाठीमागं मी आहे. तेही तातडीनं पूर्ण करून त्याचंही टेंडर लवकरात लवकर करून त्याही कामाला कशी जलद गतीनं सुरुवात होईल मला वाटतं ते करणं माझं आद्य कर्तव्य आहे, आणि त्याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपला सुरत चेन्नईचा मार्ग आहे, आणि आमचा जो मराठवाड्याचा प्रवेशद्वार समजलं जाते, म्हणजे टेंभुर्णीपासनं लातूरकडे जाणारा रस्ता, त्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली होती. कायम लोक सगळ्या लोकप्रतिनिधीचा उद्धार करत जायचे आणि यायचे. मला वाटते तो मार्ग चौपदरीकरण करून घेण्यासाठी मी सातत्यानं गडकरी साहेबांकडे पाठपुरावा केला, आणि गडकरी साहेबांचंही विशेष त्या ठिकाणी आभार मानलं पाहिजे की विरोधी पक्षाचा खासदार त्या ठिकाणी मी असताना सुद्धा सत्ताधारी आणि विरोधी असा भेदभाव न करता त्यांनी त्या चौपदरीकरणाला मंजुरी दिली. काही दिवसात त्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी चालू होईल. एक अडकलेलं आहे सुरत चेन्नईचं. मला वाटतं सुरत चेन्नई ग्रीनफील्ड अलाइनमेंट जे आहे ती पूर्ण माझ्या मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातून जाते. तो भारतमालामधनं तो प्रोजेक्ट बाहेर गेल्यामुळं त्याला परत अजून प्रशासकीय मान्यता, केंद्र सरकारची कॅबिनेटची मंजुरी, फायनान्स डिपार्टमेंटची मंजुरी, हा जो सोपस्कार आहे तो परत करावा लागतोय. गडकरी साहेबांनाही त्याच्या सातत्यानं मी पाठपुरावा करतोय, आणि निश्चितपणे तो महामार्गही कशा पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण होईल याच्यासाठीही माझं प्राधान्य असणार. आणि तुमच्या माहितीसाठी कर्नाटक पासून ज्यावेळेस तुम्ही उमरग्याला एंट्री करता तिथपासून ते सोलापूर पर्यंत म्हणजे तुम्हाला सुद्धा ताजमहल सुद्धा कदाचित लवकर बांधून झाला असेल, पण हा रस्ता तसाच खितपत पडला होता. तो रस्ता सुद्धा त्या ठिकाणी ती कंपनी बँक करप्ट झाली होती, त्यामुळं अर्धवट अवस्थेत होता. तो रस्ता पूर्ण करण्यासाठी गडकरी साहेबांना वारंवार भेटलो, त्यांनी त्याच्यात अगदी सकारात्मकता दाखवली. मी तारांकित प्रश्न करून सुद्धा ह्याच्या बाबतीत त्यांना बोललो, आणि योगायोगानं तो रस्ता आता जवळपास पूर्ण होताकडे आलाय. मला वाटतं ही त्याच्यातली काही कामं आहेत. आणि एक काम मात्र मला आवर्जून सांगायचं, ग्रामीण भागातली जनता ही पोस्टाच्या माध्यमातून जोडलं गेली. तुमचं आधारचं व्हेरिफिकेशन असेल, ई-केवायसी असेल, ही जितक्या लवकर पोस्टात होते तिथं इतर कुठल्याही बँकेत ती होत नाही. पण गेल्या 35 वर्षात माझ्या जिल्ह्यामध्ये पोस्टाचं नवीन ऑफिस उघडलं गेलं नव्हतं. 35 वर्षात मी 3 ऑफिसचे नवीन उद्घाटन आत्ताच काही दिवसापूर्वी, म्हणजे 1 महिन्यापूर्वी मी 3 ऑफिसेसचे नवीन उद्घाटन करून आलो. ती ऑफिसेस कार्यान्वित झाली, आणि मी 118 ऑफिसेसचे प्रस्ताव त्या ठिकाणी ज्योतिरादित्य शिंदे जे आहेत मंत्री आहेत आपले, त्यांच्याकडे मी दिले. त्यांच्याकडेच हे खातं येतंय, त्यांचंही मी आभार मानतो की त्यांनी मंजुरी दिली. आणि अजून 118 जी उर्वरित पोस्टाचे ऑफिसेस आहेत ते सुद्धा लवकरात लवकर मंजूर करून घेऊन त्याला मान्यता घेणं, मला वाटतं हेही माझं त्या ठिकाणचं सगळ्यात महत्वाचं काम आहे, आणि तेही लवकरात लवकर पूर्ण करेन. काही जी मला लक्षात येतात तेवढी कामं मी तुमच्या सगळ्याच्या समोर मांडली. आणि अजून एक महत्वाचं काम, आलिमको नावाची एक केंद्र सरकारची संस्था आहे. ही खरं तर 1978ला तयार झाली, पण 1978 पासून 2019 पर्यंत एकही शिबिर या आलिमकोचं माझ्या मतदारसंघात झालेलं नव्हतं. मी पहिला खासदार आहे की ज्यांनी त्या आलिमकोचं शिबिर त्या ठिकाणी केलं. ही आलिमको काय करते, ज्या माणसाचा पाय त्या ठिकाणी नाही त्याला कृत्रिम पाय देते, ज्या माणसाला हात नाही त्याला कृत्रिम हात देणं, कुणाला इलेक्ट्रिक ट्रायसिकलची गरज असेल तर त्याला ते देणं, कुणाला कानानं ऐकू येत नसेल तर त्यासाठी त्या मशीनची किंमत खूप असतात. अगदी 30-40 हजाराच्या 20-20 हजाराच्या त्या मशीन असतात, ते अगदी मोफत, एक पैसाही न घेता. अंध व्यक्ती असेल तर त्यासाठीचा स्मार्टफोन असेल, स्मार्ट स्टिक असेल, तर हे सगळी उपकरणं अपंग व्यक्तीसाठी, दिव्यांग व्यक्तीसाठी 100% मोफत अनुदानावर देणारी ही संस्था आहे. आणि हिचं एकही शिबिर 78ला स्थापन झालेल्या संस्थेचं माझ्या मतदारसंघात झालं नव्हतं. मी भाग्यवान आहे की मला ती संधी मिळाली. मी जवळपास माझ्या कार्यकाळामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये जवळपास 3 वेळेस ती शिबिरं मी आणि आमदार कैलास पाटलांनी त्या ठिकाणी आयोजित केली, आणि असंख्य लोकांना त्याचा लाभ झाला.
आता सुद्धा आम्ही ते शिबिर आयोजित केलंय. ओके. त्याचाही लाभ भविष्यात लोकांना होत राहील. ओके. या कारकिर्दीमध्ये गेल्या वर्षभरात असा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा घडला, तुळजापूरचं ड्रग रॅकेट. म्हणजे ड्रगचा ज्या पद्धतीनं त्या तीर्थस्थानी सगळा व्यापार सुरू आहे तो मोठा वादाचा मुद्दा ठरलेला आहे. आणि तुमच्यावर पण सुरुवातीला असे आरोप झाले की तुमचा काही लोकांना पाठिंबा आहे म्हणून. तर या ड्रग रॅकेटचं नक्की काय गौडबंगाल आहे आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई का होण्यामध्ये विलंब का झाला? सगळ्यात महत्वाचं, आपण जर ह्या ड्रग्ज मध्ये जी लोक त्या ठिकाणी समाविष्ट आहेत त्यांना आरोपी म्हणून निष्पन्न झाले, त्यांना अरेस्ट व्हायला 2-2, 3-3 महिने गेले. बरं. त्याच्यातली जर प्रमुख लोक बघितली, आता मी जर पक्षावर बोललो तर परत ते पक्ष पातळीवर जाईल, पण मला वाटतं त्याला मला पक्षावर बोलायचंच नाही. ती विशिष्ट वृत्तीची लोक आहेत, भले ते राजकारणी आहेत, ते राजकारणी आहेत, नगराध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत बराच काळ, कोण पंचायत समितीचा सभापती म्हणून राहिलेला आहे, पण ते ड्रग्ज विकतायत, ते विष विकतायत आणि आपल्या पोरांचं आयुष्य बरबाद करतायत. हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस मी एक सेकंदही थांबलो नाही आणि त्याचा सातत्यानं पाठपुरावा केला. आणि माझं त्याच्यात असं, त्याच्यात काय झालं, मग त्यात आरोप प्रत्यारोप झाले. काही लोक, आता समजा मी माझ्या निवडणुकीत तुम्ही ऐकलं असेल की माझ्या बरोबर सेल्फी काढणाऱ्या लोकांनी जरी मला मतदान केलं तरी मी निवडून येईन, असं मी, ह्याचा अर्थ काय होता? आता तुम्ही आले, समजा कोण आला, आता हे कोण आले माझ्याबरोबर फोटो काढायचं म्हणले, मी त्यांना अडवू शकतो का? बरोबर. बरं, मी त्याला असं तर म्हणत नाही तुझं पोलिसाचं कॅरेक्टर सर्टिफिकेट मला दाखव, मग मी तुझ्याबरोबर सेल्फी काढतो. कुठल्याही माणसानं, शेवटी मी लोकप्रतिनिधी आहे, त्याचा माझ्यावर हक्क आहे, त्याचा माझ्यावर अधिकार आहे. त्यानं मला जेव्हा मागणी करतो किंवा दादा मला तुमच्याबरोबर सेल्फी काढायचं, मग सेल्फी काढला, फोटो काढला, तेच फोटो त्या ठिकाणी सोशल मीडियावर टाकले गेले. मग त्यावेळेस मी असं आवाहन केलं की ह्याच्यामध्ये तुम्ही माझा मोबाईल नंबर तपासा, जो ग्रस्त तुम्ही त्या ठिकाणी आरोपी म्हणून पकडलाय त्याचा मोबाईल नंबर तपासा, आणि त्याच्यामध्ये माझ्यामध्ये जर काही संभाषण झालं असेल आणि मी जर त्याच्यात दोषी असेल तर माझ्यावर सुद्धा कारवाई करा. मी जाहीर आवाहन केलं. आणि मी माझ्याच बाबतीत नाही, अशाच पद्धतीनं जी पुढची लोक आहेत समोरची त्यांचं सुद्धा मी तपासा म्हटलं होतं, पण तसं काय तपासलं गेलं नाही. बरं. माझं आजही म्हणणं आहे की एखाद्या वाईट कामामध्ये आपण जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून फिरतो, मिरवतो, अशा वाईट कामामध्ये जर आपला सहभाग असेल तर मला वाटतंय त्या ठिकाणी आपण स्वतःहून घरी बसलेलं बरं. म्हणून हा विषय त्या ठिकाणी आम्ही लावून धरला अगदी शेवटपर्यंत. म्हणजे त्याचं चार्जशीट सबमिट झाल्याच्या नंतर बघा गंमत पोलिसांची, बघा कशी, ही जे आरोपी आहेत विशिष्ट पक्षाशी निगडीत, त्यांना वाचवण्यासाठी सेवन करणारा गट वेगळा आणि विक्री करणारा गट वेगळा. बरं, सेवन करणाऱ्या माणसानं 4 लाखाचं ड्रग्ज त्या ठिकाणी 2 लाखाचं ड्रग्ज विकत घेतलं, तो सेवन गटात, आणि 2 लाखाचं विकत घेणारा विक्री गटात. हे काय प्रकार आहे? आणि त्याच्यात गंभीर बाब अशी की कोर्टानं ही निदर्शनं त्या ठिकाणी नोंदवून घेतली. ज्यावेळेस हे आरोपी अरेस्ट झाले, पोलिसांना आयोला कोर्टानं विचारलं की तुम्ही विशिष्ट पक्षाची माणसं आहेत म्हणून कुणाच्या दबावात तुम्ही काम करताय का, आरोपीला वाचवायचं काम करताय का, तसा दबाव आहे का, असं विचारलंय कोर्टानं, ओपन कोर्टमध्ये विचारलंय सुनावणीच्या दरम्यान. मला वाटतं ही त्या तपास यंत्रणेची लखतर वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे. मी याच्या संदर्भात आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी साहेब असतील, आम्ही फडणवीस साहेबांकडे गेलो, आम्ही पर्सनली त्यांना भेटलो की म्हटलं हा विषय राजकीय नाही, हा सामाजिक आहे. उद्या माझ्या लेकरानं, तुमच्या लेकरानं ड्रग घेतलेला आपल्याला चलेल का? त्याच्यामुळे ह्याचं मुळात सगळं उच्चाटन झालं पाहिजे. याच्यामध्ये कोणी का सामील असला त्याला आपण त्या ठिकाणी जेलमध्येच घातलं पाहिजे. तो ह्या समाज व्यवस्थेत मुक्तपणाने वावरता कामा नये, अशी माझी मागणी होती आणि ती मी शेवटपर्यंत लावून धरली. ह्याच्यातला धक्कादायक बाब अशी की आमचे जे राजकीय विरोधक आहेत, आता राजकीय विरोधक म्हणून मी बोलत नाही पण एक वस्तुस्थिती सांगतो, त्यांनी असं केलं की आम्हीच हे सगळं पोलिसांना टिप दिली, पोलिसांना सांगून आम्ही हे सगळं समोर आणलं. पण हे सांगत असताना 2 वर्षापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये नेरूळला, अहमदाबादला, गुजरातला त्यांना पाठवायची पाळी आली. म्हणजे 2 वर्षापूर्वी तुम्हाला माहित होतं, तरी तुम्ही केवळ विधानसभेच्या निवडणुका आहेत, लोकसभेच्या निवडणुका आहेत म्हणून त्यांचा वापर तुम्हाला करून घ्यायचा होता निवडणुकीच्या काळात, म्हणून तुम्ही ह्याच्याबद्दल ब्रश शब्द काढला नाही. म्हणजे तुम्ही सुद्धा 2 वर्ष हे चालू दिलं, ह्याला तुम्ही जबाबदार नाहीत का? हाही प्रश्न मी विचारलाय. अद्यापर्यंत त्यांच्याकडनं उत्तर ह्याचं आलेलं नाही. पण अशा संवेदनशील विषयामध्ये आपण जेव्हा आपल्याला ती गोष्ट कळते त्याच वेळेस ती गोष्ट आपण पोलीस प्रशासनाला सांगणं आणि त्याचा छडा लावणं, हे रॅकेट संपवणं ही मला वाटतं आपलं कर्तव्य आहे. ते आपण लोकप्रतिनिधी म्हणून पार पाडलं पाहिजे. पण तसं ते पार पाडताना दिसतं नाही. उलट त्यांना वाचवण्याचा प्रकार झाला, त्यांची नावं एका विशिष्ट गटात घालण्याचा, पण ते आम्ही हाणून पाडलं.
फडणवीस साहेबाला भेटलो, त्यांनी आम्हाला आश्वस्त केलंय की ह्याचा तपास अतिशय निष्पक्षपातीपणे होईल. आणि सगळ्यात महत्वाचं मला खरं सन्माननीय न्यायालयाचे आभार मानायचे की त्यांनी हा विषय अगदी सुमोटो त्या ठिकाणी स्वतः लक्ष घालून प्रत्येक बारीक सारीक त्या तपास यंत्र आयोला त्या ठिकाणी प्रश्न विचार अक्षरशः भंडावून सोडलं आणि त्यांना ते काम करायला भाग पाडलं. जे आरोपी आहेत त्या आरोपीला योग्य शासन करण्याच्या दृष्टीनं कोर्टाचं लक्ष आहे. मला वाटतं ही समाधानाची गोष्ट. जेव्हापासून तुम्ही दिल्लीतले सगळे शिवसेनेचे खासदार भेटता, स्नेहभोजन करता, काय करता, इतर एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांच्या घरी भेटता, तेव्हा चर्चा सुरू होते की हे सगळे खासदार आता एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटणार आहेत. आणि त्यासाठी मग मध्यंतरी आदित्य ठाकरे देखील दिल्लीला आले होते आणि त्यांनी तुमच्या एकदा एकत्र बैठक किंवा स्नेहभोजन पण केलेलं होतं. तर नक्की काय आहे दिल्लीमध्ये, काय खलबत? नाही, तुमच्या माहितीसाठी ज्यावेळेस कधी आमचं अधिवेशन होतं तेव्हा वर्षभराच्या काळातून एक वेळेस उद्धव साहेब, आदित्य साहेब हे नेहमीच यायचे. ज्यावेळेस आमची सेना एकत्र होती त्याही वेळेस उद्धव साहेब, आदित्य साहेब यायचे. नेमकं तुमचं कामकाज कसं चाललंय, काय प्रश्न आहेत, कशा पद्धतीनं त्याची मांडणी करायची आहे, संसदेत त्या ठिकाणी बोलत असताना सगळ्यांना बोलण्यासाठी संधी मिळते का, ही वन टू वन प्रत्येक खासदाराला विचारायची पद्धत पहिल्यापासूनच आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून साहेब आले होते, तेवढंच विचारलं आम्हाला. त्याच्यात कोण जाणार आहे किंवा फुटणार आहे म्हणून काही विशेष खबरदारी घेण्याच्या बाबतीत ते आलेले नव्हते. बरं, ती ऑफर सुरू आहे का अजून शिंदे गटात? आता हो का प्रत्येक माणसं त्या, कारण एवढे माझे आमदार फोडलेले आहेत की आता विद्यमान लोकांसाठी काय ऑफर आहे की नाही? मला काय म्हणायचंय, मी मागच्या वेळेस खासदार होतो. बरं, त्यावेळेस तर मला वाटतं ती मुख्यमंत्री होते. ओके. आणि पैसे कमवणं, संपत्ती कमवणं हा जर माझा उद्देश असता तर मग त्याच वेळेस आम्ही पण विकास करायला जायचे म्हणून गेलो असतो. तो उद्देशच नाही. माझ्या गरजा फार कमी आहेत आणि आहे त्याच्यात मी सुखी आहे, समाधानी आहे. त्यामुळं त्याचीही आवश्यकता नाही. हा एवढंच की आपण बाहेर समाजात फिरत असताना, समाजात जात असताना आपल्याकडनं लोकांनी आपल्याकडे सन्मानानंच बघावं अशा पद्धतीचं आपलं आचरण राहायला पाहिजे. आणि आपण जेव्हा एखादी गोष्ट सांगतो तेव्हा त्या गोष्टीशी पूरकच आपलं वागणं सुद्धा पाहिजे. नाहीतर सांगायचं की निष्ठा पाळली पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे आणि विकासासाठी लगेच निष्ठा सोडायची, सगळं सोडायची. मला मंत्रिपद दिले म्हणून गेला तिकडं, मला सत्तेत त्या ठिकाणी 4 कामं मिळणार आहे म्हणून गेला तिकडं. मला वाटतं अशा पद्धतीचं काम मी माझ्याकडनं तर होऊ दिलं नाही. आणि शेवटी सर्वसामान्य लोक त्याचा सन्मान करतात. दुसरा एक मुद्दा होता की तुम्ही 3.25 लाख मतांनी निवडून आले. विधानसभेला धाराशिवमध्ये असं काय गणित फिसकटलं की महाविकास आघाडीचे उमेदवार नाही? तुम्ही विधानसभेला पण अपवाद आहे माझा मतदारसंघ. आपण बघा, माझ्या उमरगा विधानसभेमधनं एक शिक्षक, ज्या शिक्षकानं, जो प्राथमिक शिक्षक आहे, 27 दिवसापूर्वी राजीनामा दिला होता. असा सामान्य शिक्षक ज्याच्याकडे संपत्ती नाही, आर्थिक रसद नाही, काही नाही, असा माणूस त्या मतदारसंघातनं 3 टर्मच्या आमदाराच्या विरोधात, म्हणजे ज्ञानराज चौगुलेच्या विरोधात, चौगुलेंच्या विरोधात त्या ठिकाणी प्रचंड शक्ती, सत्ता, कामं, सगळी ताकद असताना सुद्धा सामान्य माणूस लोकांनी निवडून दिला. तुम्ही जर बार्शी विधानसभा मतदारसंघाचा बघितलं तर तीच परिस्थिती आहे. आता थोडं भूमपरांडा वाशी आमच्या आता मित्र पक्षाला त्या जागा सोडल्या गेल्या होत्या. परत तुळजापूरची जागा आमची थोडी मित्र पक्षाला दिली होती. काही उमेदवार त्या ठिकाणी म्हणजे आता आपण चुकीच्या म्हणू शकत नाही, शेवटी त्या पक्षाचा फिक्सिंग होतं काही नाही, अजिबात नाही. असं मॅच एक लक्षात घ्या. आता 6 विधानसभा आहेत. 6 विधानसभांमध्ये आम्ही मशालीवर 4 विधानसभेच्या जागा निवडणूक लढवत होतो. 4 पैकी 3 जागा आमच्या निवडून आली. धाराशिवची आली, उमरग्याची आली आणि बार्शीची आली. बरोबर. आणि एक फक्त आमची मशालीवरची जागा त्या ठिकाणी हे कुठली औसा विधानसभेची त्या ठिकाणी गेली, काही मतानं गेली. त्याचबरोबर तुळजापूरची जागा काँग्रेस लढत होतं आणि भूमपरांडा वाशीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढत होतं. बरोबर. त्यामुळं आता काय नेमकं कसं आहे, लोकांचं काय आकलन असतंय, कशा पद्धतीने लोक मतदान करतात, मला वाटतं आज आपण सांगू शकत नाही. पण ठीक आहे, कमी पडलो आम्ही. मॅच फिक्सिंग नव्हतं. नाही, मॅच फिक्सिंगचा संबंधच नाही. एक लक्षात घ्या, मॅच फिक्सिंग कशामुळे म्हणता, कशामुळे वाटलं तुम्हाला मॅच फिक्सिंग? 1-2 तानाजी सावंत आणि नंतर सुरुवातीला अशी चर्चा की एकदम तुम्ही जवळचे आहात नंतर विरोधात गेले तुम्ही. नाही, आम्ही जोपर्यंत उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो आम्ही एकत्रच होतो ना. पण ज्या दिवशी त्यांनी त्यांचा मार्ग निवडला त्या दिवशी आम्ही उद्धवजींबरोबर प्रामाणिक राहिलो. त्या दिवशी त्यांचा मार्ग वेगळा आणि आमचा मार्ग वेगळा होता. उलट ती जागा आम्हाला लढवायची होती. आम्ही माझे आमदार ज्ञानेश्वर पाटलांचे जे चिरंजीव आहेत, मी त्यांना उमेदवारी मिळून फार माझा अट्टास होता, आग्रह होता. बरं, तिथले सामान्य आमचे जे शिवसैनिक आहेत त्यांची ती आग्रही मागणी होती. पण शेवटी
आघाडीच्या राजकारणामध्ये शेवटी मित्र पक्षालाही काही जागा सोडणं आणि मग आपल्या पक्षप्रमुखाची अडचण होती ही लक्षात घेऊन मग आम्ही त्या ठिकाणी ती उमेदवारी अगदी शेवटच्या क्षणी 3 मिनिट असताना आम्ही तो विड्रॉल केला. ओके. राजेंद्र राऊतांची येता जाता बार्शीत भेट पडते का आता? माझं कुणाशी राजकीय वैर नाही. बरं, पण विधानसभेला फारच दोघांमधलं फारच एक तुमच्या माहितीसाठी, आणि त्यांनी पण तुमच्यावर जोरदार टीका केली होती. नाही, तुम्हाला वेस ते खालचे ओलांडून देणार नव्हते ते. लोकशाहीमध्ये आपण किती जरी निवडणुका लढवल्या असतील आणि कितीही निवडणुका जिंकल्या असतील, बरं, तर त्याचा गर्व बाळगायचा काही एक कारण नाही. लोकशाहीमध्ये मतं टाकणारी जनता म्हणजे लोक, सर्वसामान्य सर्वोच्च स्थानी असतात. ते जो निर्णय घेतात त्या निर्णयावर आपली निवडणूक अवलंबून असते. त्यामुळं लोकांनी टाकलेल्या मतामध्ये आपल्या कामाची आपण मस्ती आपल्या डोक्यात कधी जाऊ द्यायची नसती, ही मी शिकलेलो आहे. त्यामुळे ती मस्ती कधी माझ्या डोक्यात आजपर्यंत गेलेली नाही, इथून पुढेही जाणार नाही. त्या कामामध्ये सातत्य ठेवणं, त्यांच्यासाठी काम करणं आणि एक व्रत म्हणून करतोय मी, आणि ती मी करत राहणार. का करतोय त्याचंही कारण सांगतो. मी राजकारणात आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय किंवा कुठल्या पदासाठी किंवा कुठलं एक माइलस्टोन ठेवून किंवा उद्दिष्ट ठेवून आलेलो नाही. मी आलो होतो एकाच कारणासाठी, मला माझ्या वडिलांची हत्या करणाऱ्या लोकांना मला दाखवून द्यायचं होतं की बाबा रे, तू एक राजकीय नेतृत्व एखाद्या माणसाची सुपारी देऊन संपू शकत नाही, त्याच ताकदीचं दुसरं नेतृत्व उभा राहू शकतं. ह्याचं मला त्यांना आठवण करून द्यायची होती, ती आठवण मरेपर्यंत त्यांना करून द्यायची होती. आणि त्याच्यासाठी मला सगळ्यात महत्वाचं काय होतं तर सर्वसामान्य लोक जोडणं. ते लोक जोडण्याचं काम माझे वडील गेलेल्या दुसऱ्या दिवसापासून मी चालू केलं. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक जेव्हा आले किंवा जेव्हा ते धाराशिवला येतात तेव्हा असं ते एक असं विधान करतात की नाही आता लवकरच मला काही लोक मी ऑपरेशन टायगर आमचं ते बी वाघ सापडलं नाही. टिपेश्वर आलेला तो पण वाघ सापडलेला नाही, हे पण ऑपरेशन सक्सेस झालेलं नाही आणि होणार पण नाही. ओके, त्याबद्दल तुम्ही खात्रीशीर, माझ्यापेक्षा लोकच खात्रीशीर आहेत. बरं, दुसरी गोष्ट तुम्हाला मग निधीबद्दल काही प्रताप आम्हाला विकास करण्यासाठी, काम करण्यासाठी आपल्या स्वतःची निष्ठा विकून ज्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी, ज्या बाळासाहेबांनी, ज्या आदित्य साहेबांनी आम्हाला 2-2 वेळेस विधानसभेत जायची संधी, 2-2 वेळेस लोकसभेत जायची संधी दिली, ज्या मतदारांनी मतं टाकून पाठवलं, त्यांच्या मताशी आम्ही प्रतारणा, त्याच्या मताशी आम्ही गद्दारी करणार नाही. बरं, ऑपरेशन आणि नाही करायचंच नाही. कशासाठी? कारण तुमची जी ओळख आहे त्या तुमच्या ओळखीमुळे किंवा तुमची जी महाराष्ट्रामध्ये जी प्रतिमा आहे फोन घेणारा खासदार म्हणून अशी आहे, तर ती ओळख आता अजूनही कायम आहे का त्याच्यामध्ये काही बदल झाला? ही ओळख जर नसती तर तुमची जी तुम्ही ती सर्वे घेतलाय, मला वाटतं त्या सर्वे मध्ये तब्बल 2,30,000 30 का 35,000 लोकांनी तुमचं त्याच्यावर ऑनलाईन येऊन मत त्यांचं प्रकट केलं. त्या 2,35,000 मधल्या लोकांनी 35,000 पैकी 83% लोकांनी माझी कामगिरी उत्तम आहे म्हणून सांगायचं काहीच कारण नव्हतं. मी 2,35,000 लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्यांना असंही म्हणू शकत नाही की मला मतदान. खरी गोष्ट आहे. दुसरी, मग हे तुमचे फोन घेण्याचं जे तुम्ही सगळं घेता त्याच्यामुळे तुमचे खासदार मित्र बाकीचे नाराज होत असतील ना? तुम्ही फोन घेता म्हणून आम्हाला पण फोन उचलावे लागेल असं नाही. कारण फोन न घेणारे बरेच खासदार पडले लोकसभा निवडणुकीमध्ये, मी पाहिलेलं आहे ते, म्हणून म्हटलं असं काय तसं बोलतात का तसं लोक? पूर्वीचा काळ होता राजकारण करण्याचे की तुमच्या संस्था आहेत, तुमची साखर कारखाने आहेत, बरं, त्याच्यामुळं तिथला स्टाफ, त्याच्यावर तुम्ही किंवा तुमचं आर्थिक सुबत्ता आहे म्हणून त्याच्यावर तुम्ही लोकांना मतं मागायची आणि लोकांनी तुम्हाला ती निवडून. आता ती राहिलेलं नाही. लोकांना आता प्रत्येक दिवशी आमच्यासाठी कोण उपलब्ध आहे, आमच्या समस्या सोडवायला कोण तत्पर आहे, बरं, कोण आमच्यासाठी त्या ठिकाणी अर्धी रात्र जरी असली तरी धावून येऊ शकते, ह्याचं अनालिसिस सामान्य लोक करतात. आणि त्याच्या अनालिसिसला जर आपण खरे उतरलो तरच लोक त्या ठिकाणी पाठिंबा देतात. तुम्हाला पण मतदानाच्या आधी रात्रीचं तुमचे कार्यकर्ते मतदारांच्या घरोघरी फिरतात का मतदानाच्या आदल्या रात्री? माझी तर आऊसाहेब पैसे द्यायचे कुठले? पैसे कोण वाटतात? ज्यांनी कमवलेलं असते. बरं, ज्यांनी कमवलेले पैसे आहेत ते जी वाटते ती पैसे कोणाकडनं कमवलेले आहेत? तो चांगला पैसा आहे का? तो गैरमार्गानं लोकांना वरबाडून लुबाडूनच कमवलेला पैसा आहे. आणि तोच पैसा आपण त्यांना वाटायचं आणि त्यांचं मत घ्यायला आपण भाग पडायचं. माझा मतदारसंघ त्याला अपवाद आहे. तसा प्रयत्न पुढच्या लोकांकडनं झाला. मला रात्रभर फोन येत होते, इथं पैसे वाटायलेत, तिथं पैसे वाटायलेत. मी माझ्या कार्यकर्त्याला एक गाडी पण पकडली. औसा तालुक्यातलं जे रामेगाव गाव आहे तिथं रात्री त्यांचे कार्यकर्ते पकडले, पैशासहित पकडले वाटत असताना. पण मी माझ्या कार्यकर्त्याला रात्री फोन आल्यावर सांगितलं
म्हटलं त्यांनाही सुखानं वाटू दे, तू सुखानं जाऊन झोप, दुसऱ्या दिवशी जाऊन बूथवर उभा राहा. लोकांना आपण केलेल्या 5 वर्षाच्या कामाची जर किंमत असेल, कारण माझ्या निवडणुकीमध्ये जो माणूस मिस्त्री काम करून दिवसाकाठी 800 रुपये कमवतो, त्या माणसानं जर माझ्या निवडणुकीसाठी त्याच्या 2 दिवसाची कमाई मला दिली असेल तर त्याच्यामध्ये त्याचं प्रेम होतं, त्याचा प्रामाणिकपणा होता, त्याचं कष्ट होतं. गावातल्या शेतकऱ्यांनी वर्गणी करून जर माझ्या निवडणुकीसाठी पैसे दिले तर ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेलं ते द्योतक होतं. त्यामुळे मला बिलकुल काळजी नव्हती आणि लोकांनी त्या पद्धतीनं मताच्या रूपातनं, जेव्हा की मला मागच्या टर्मला म्हणलं जायचं की मोदीचं नाव होतं म्हणून तुम्ही निवडून आले, तुम्ही मोदीच्या विरोधात राहून निवडून येऊन दाखवा. मी लोकांना आवाहन केलं की बाबा रे, मागच्या वेळेस मोदी सोबत होते, आपण 1,29,000 मतांच्या फरकानं निवडून आलतो, यावेळेस मोदी विरोधात आहेत, आपल्याला एक तरी मत जर जास्त टाकलं तरच मी असं समजेन की माझं काम होतं, नाहीतर आपल्याला मोदीमुळे निवडून आलो हे लोकात मान्य करावं लागेल. हे आवाहन केल्याच्या नंतर लोकांनी मला 3,29,846 इतक्या मताच्या फरकानं दुसऱ्यांदा लोकसभेत पाठवलं. एक लक्षात घ्या, लोकशाही किती प्रगल्भ आहे, किती जागरूक आहेत आणि लोक किती बारक्या बारक्या गोष्टीचा किती बारकाईनं विचार करतात. मला वाटतं धाराशिव लोकसभा मतदारसंघ हे त्याचं द्योतक आहे. निलेश घायवळ यांचं नाव मागाशी आपल्या मुलाखतीमध्ये निघालं, तर घायवळ सारख्या प्रवृत्तीला धाराशिवमध्ये कोण बळ देत आहे? एक सांगतो, आमच्यासारखीच लोक त्यांना बळ देतात, त्यांचा वावर असाच होत नाही. आमच्यासारख्या लोकांचाच त्यांना वरदहस्त असतो. त्याच वेळेस त्या लोकांचे त्या ठिकाणी अशा पद्धतीचं म्हणजे कुणाला धमक्या देणं, कुणाला उचलणं, अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांच्याकडनं घडत असतात. आणि मी तर म्हणतो ही राजकीय कीड आहे एक पद्धतीची. केवळ आपल्याकडे सत्ता आहे, आपण संविधानिक पदावर आहेत, आपल्याकडे पॉवर आहे म्हणून आपण पुढच्या लोकांना जर चिरडून टाकायच्या गोष्टी करत असू तर मला वाटतं ते दुर्दैवी आहे. ते कुणीच करता कामा नये. पण कोण करते? सत्ताधारी लोकच करतात की काय शिवसेना? आता तो भूतकाळ झालाय त्याच्याबद्दल, पण आता ते लोक अजून ऍक्टिव्ह आहेत ना. आता पद्धतच आहे तशी. आज तुम्ही बघितलं असेल तांदूळवाडीला शेतकऱ्यांनी काय केलं, हे पवनचक्कीच्या ज्या कंपन्या आहेत त्या काय करतात, तुम्ही शेतकरी आहेत, तुम्हाला एका पोलला 20,000 रुपये भरपाई दिली, मला 5,000 रुपये द्यायचे. आता आम्ही दोघं शेतकरी आहेत, तुम्ही मी, तुमची माझी कधी ना कधी चर्चा होती, मला कळतंय की तुम्हाला 20,000 दिले आणि मला 5,000 दिले. मी काय म्हणतो की बाबा तू त्यांना 20,000 दिले असेल तर मला 5,000 का दिलेस, माझं 15,000चं नुकसान का केलं? ही मागणं शेतकऱ्याचं काय गैर आहे? आणि ते शेतकरी त्या वाशीतले तांदूळवाडीतले हेच म्हणत होते. आणि मी त्या कंपनीवाल्यांना कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती केली, एसडीओच्या अध्यक्षतेखाली समिती केली, त्याच्यात सगळे दर आहे ते तुम्ही ठरवा आणि एक समान तुम्ही सगळ्यांना दर द्या, अशा पद्धतीच्या सूचना दिल्या असताना सुद्धा काही असामाजिक तत्व त्या ठिकाणी अशा पद्धतीचं काम करतायत. आणि पोलीस यंत्रणा, मला सांगा, पोलिसाच्या शेतातून जर पोल रवायले फुकट तर पोलीस राहू देतील का? बरोबर नाही. त्याचं वैयक्तिक शेत असेल तर मग त्या शेतकऱ्याच्या बाबतीत कशामुळं? आणि दुर्दैव, मी रात्रीच पोलीस अधीक्षकांना बोललो आणि गृहमंत्री महोदयांना सुद्धा मी एक पत्राद्वारे मागणी केली की ह्या लाठीचार्ज प्रकरणाची सखोल चौकशी करावी. ह्याच्यात जे कोणी दोषी असतील, पोलीस तुमच्या मटक्याच्या ह्याच्यावर रेड करायला का जात नाही? तू एवढं पुढे काटे घेऊन का जात नाहीत? कुठं अवैध दारू विक्री चालू असेल तर का जात नाहीत पोलीस? तिथं जात नाहीत. तो अगदी त्या कंपनीचं फार म्हणजे जो नौकर असल्यासारखे गेले तिथं. हे चुकीचं आहे, दुर्दैवी आहे. तुम्ही राजभाषा समितीवरती आहात आणि ही राजभाषा समिती देशभर फिरत असते. हिंदीच्या वापराचा हिंदी राजभाषा समितीचं काम तुम्हाला सांगतो. एकच मिनिट, बरोबर. हिंदी राजभाषा समितीवरती काम करता आणि हिंदी ही महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न होतोय. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही असं अनेकांनी कबूल केलेलं आहे. पण जेव्हा तुमच्या अशा समितीच्या बैठका होतात तेव्हा केंद्र सरकारच्या कार्यालयामध्ये मराठीचा वापर वाढावा किंवा व्हावा यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता का? तुमच्या माहितीसाठी हिंदी राजभाषा समिती ही फक्त हिंदीचा प्रचार करते, प्रसार करते, हे चुकीचं आहे. बरं. हिंदी राजभाषा समिती जर कुठल्या कामाचं अनालिसिस करते तर त्या राज्यातल्या जी केंद्राची आस्थापना आहेत, जसं की तुमचा जीएसटीचा विभाग असेल, इन्कम टॅक्सचा विभाग असेल, तर ती आस्थापनं स्थानिक भाषा अधिक हिंदी, म्हणजे स्थानिक भाषेला जो तेवढंच महत्व आहे. स्थानिक भाषेचा व्यवस्थित अंमलबजावणी होते का, त्याबरोबर हिंदीची होते का, एवढंच ती बघ समीक्षा करते त्याच्यात. पण त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की एखादा जर कर्नाटक मधला माणूस ज्याला कन्नड येते, तो जर महाराष्ट्रात आला बँकेचा मॅनेजर म्हणून, त्यानं लोकांबरोबर इंटरॅक्शन कसं करायचं, त्यामुळे स्थानिक भाषा येणं त्याला बंधनकारक असलं पाहिजे. आम्ही ते सुनिश्चित करतो की त्याला मराठी आलं पाहिजे. आणि बँकांनी सुद्धा आता अलीकडं त्या पद्धतीचा नियमावली केली आहे की ज्या माणसाला तिथली क्षेत्रीय भाषा येते त्याच माणसाला तिथं तुम्ही मॅनेजर म्हणून पाठवायचं. मला वाटतं
त्या पद्धतीचं कामकाज चालतं. फक्त हिंदीच नाही, आता जसं महाराष्ट्रात मराठी आहे, बरोबर, कर्नाटकमध्ये कन्नड आहे, तर त्या पद्धतीनं त्या भाषेचं क्षेत्रीय भाषा अधिक हिंदी याची अंमलबजावणी व्यवस्थित होती की नाही. या भाषेचं या तुमची जी समिती आहे थेट गृह मंत्रालयाच्या अमित शहा त्याचे अध्यक्ष. तर अमित शहाशी याबाबत कधीच तुमची त्यांचं ते म्हणजे ह्या समितीचं जे निरीक्षण असतं किंवा कामकाज आहे ते होण्यासाठी ह्या समितीला 3 समित्यामध्ये डिवाइड उपसमित्यामध्ये म्हणजे मी 3ऱ्या उपसमितीचा सदस्य आहे. आणि आमचे संयोजक हे श्रीरंगाप्पा बारणे म्हणून खासदार आहेत, ते आमचे संयोजक आहेत. आमचे उपाध्यक्ष भातृहरी मेहताब जी आहेत, ते ओडिसा राज्याचे, ते तर हिंदी भाषिक राज्यात पण नाही आहेत. माझ्याच कमिटीमध्ये तामिळनाडू मधनं TM गणपती सेल्वा गणपती हे खासदार आहेत. तामिळनाडू ते सुद्धा हिंदी चांगल्या पद्धतीने आता बोलायला लागलेत. आणि त्याचबरोबर कडाडी म्हणून खासदार आहेत कर्नाटकचे, ते सुद्धा म्हणजे ते खरं तर कन्नड भाषिक आहे, त्यांची मूळ भाषा हिंदी नाही, पण ते सुद्धा हिंदी चांगलं बोलायला लागले. पण तुम्ही हिंदीचा प्रचार प्रसार करता की स्थानिक भाषा आणि हिंदी दोन्ही? पण असं काही महाराष्ट्रामध्ये असे काही प्रसंग तुमच्या लक्षात आले का ज्या ठिकाणी मराठी डावललं जातं आणि त्याच्यावर तुम्ही? बिलकुल, आम्ही जिथं मराठी आम्ही तुम्हाला त्याच उदाहरण दिलं ना, की जिथं एखाद्या मॅनेजरला जर मराठी येत नसेल आणि तो मॅनेजर तर तुम्ही तिथे बँकेचा मॅनेजर म्हणून तुम्ही पाठवत असताल ज्याला मराठीच येत नाही, तसंच पॉलिसी डिसिजन? बिलकुल बँकेला विचारा तुम्ही. समिती बाध्य करते त्यांना तिथं ते करायला. तुमच्या समितीशी जर संपर्क करत असेल तर लोकांनी काय करायचं असतं? नाही, ह्या समितीशी संपर्क करायचा, त्या समितीचे सदस्य कोण आहेत, त्याचे उपाध्यक्ष कोण आहेत, त्याचे अध्यक्ष कोण आहेत, एवढ्यांचे जरी नंबर घेतले आणि त्यांना जरी बोलले तर समितीचं म्हणजे तुमचा जो काही निरोप असेल किंवा तुमची काय मागणी ती जाऊ शकते. आणखीन एक तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न, की तुम्ही जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मितीसाठी नक्की काय केले? कारण सगळे धाराशिवचे सगळे तुमच्या मतदारसंघातले सर्व लोक पुण्यामध्ये स्थलांतरित होत आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? अगदी बरोबर आहे. आमच्याकडं पाऊस पडला की इतका प्रचंड पाऊस पडतो आणि इतका ऊस होतो की ऊस संपत नाही. बरं. आणि पाऊस नसला की मग आम्हाला रेल्वेनं पाणी आणावं लागतं. इतकं म्हणजे विषमता आहे. बरोबर. तर मी गडकरी साहेबांना ड्राय पोर्टच्या बाबतीत तिथं मागणी केलेली आहे की ड्राय पोर्टची जर तुम्ही आम्हाला दिली, ड्राय पोर्ट सारखा एखादं जर उद्योग आम्हाला दिला तर आमच्या पोरांना तिथंच कामं मिळतील. तर तशा पद्धतीची मागणी मी केलेली. आणि तुमच्या माहितीसाठी ज्यावेळेस मी पहिल्यांदा खासदार झालो होतो त्यावेळेस अवजड उद्योग हा विभाग जो आहे तो अरविंद सावंत साहेबांकडे होता. आणि त्यावेळेस इलेक्ट्रिक बस मॅन्युफॅक्चरिंग जे आहे BHEL कंपनी आहे, त्यांचा प्रोजेक्ट आणण्याच्या बाबतीत आमची चर्चा होती. पण दुर्दैवानं पण अरविंद सावंत साहेब त्यांनी राजीनामा दिला आणि मग ते काही पूर्ण होऊ शकलं नाही. पण आता ड्रायपोर्टच्या बाबतीत मी कारण गडकरी साहेबाबद्दल मला अपेक्षा आहेत, कारण ते असं विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष असा भेदभाव करत नाहीत. आणि ड्रायपोर्ट त्या ठिकाणी धाराशिव मध्ये आणावा आणि त्याच्या माध्यमातून रोजगार कसा उपलब्ध होईल ह्याच्यासाठी मी प्रयत्न करतो. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही ऊसाचा मुद्दा मांडलेला आहे, तर तुमचा तेरणा कारखाना बंद करून बरीच वर्ष झाली. नाही, चालू केला. तुमच्या प्रयत्न चालू झाला की काय केलं? एक लक्षात घ्या, मी सुद्धा कारखाना माझ्या ताब्यात ज्यावेळेस आला 2007 मध्ये, त्यावेळेस 427 कोटी रुपयाचा कर्जाचा डोंगर असलेला कारखाना माझ्या ताब्यात घेतला होता. आणि त्यावेळेस आमच्या विरोधकांनी असं म्हणले होते की चालवू शकत नाही, चालणारच नाही. पण आम्ही पहिला सीझन पार पाडला, 7 लाख टनाचं गाळप केलं. आणि ते गाळप करून तिथल्या डिस्टिलरीचं उत्पादन किती आहे, तुमच्या कंट्री लिकरचं उत्पादन किती आहे, हे सगळं मी जाहीर केलं. आणि 427 कोटी पैकी 227 कोटी रुपयाच्या कर्जाची परतफेड कारखाना माझ्या ताब्यात असताना मी केलेली आहे. आणि हे रेकॉर्डवर आहे. ते रेकॉर्ड काय तुम्ही आज काल पुसू शकत नाही. पण जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झाली आणि त्यांच्या विचाराचं संचालक मंडळ तिथं आलं आणि त्यांनी कर्ज द्यायला बंद केलं. आता कर्ज जर नसेल तर एक किराणा दुकान आपण चालू शकत नाही. हा कारखाना चालवणं काही सोपी गोष्ट होती का? आणि तिथं कसं आहे, लाखो जवळपास 32,000 सभासद आहेत, शेकडो कामगार आहेत, हजारो कामगार आहेत. त्यांच्या चुलीत आपल्या राजकारणासाठी जर कोण पाणी टाकत असेल, फक्त स्वतःच, त्यांना काय साध्य करायचं होतं की बंद पाडून दाखवायचं. अरे पण बंद पाडल्यामुळं 32,000 सभासदाचा जो शाप आहे आणि त्या कर्मचाऱ्याचा जो शाप आहे तो बंद पाडणाऱ्याला कधी ना कधी भोगावंच लागणार आहे ना. कारण शेवटी कर्म लपून राहत नाही, ते समोरच येतं आणि ते भोगावं लागतं. तुम्ही काय खासगी कारखाना वगैरे चालू केलाय? नाही, माझा कुठलाही खासगी कारखाना नाही. आता आमच्या कुणी जर कारखाना चालू, माझं त्यात काढा, तिचं जी समजा कंपनी असेल त्या कंपनीमध्ये जर माझा एक जरी शेअर्स असला तर उद्या जाहीर राजकारणातून मी संन्यास घेतो. अच्छा, जाहीर संन्यास माझा. एक जरी शेअर्स असला तरी एक सिंगल. अच्छा,
काय शेल कंपनी वगैरे काही नाही? कुठलं अजून बघा माझ्या तपास आहे की शेल कंपनी असते तर मला आधी तर विकास करायला जावं लागलं असतं त्यांच्याकडे. शेल कंपनी असती चुकीचं काय असतं तर जावंच लागलं असतं ना. इतके दिवस विरोधी पक्षात राहायचं सोपं आहे काय नाही म्हणून आज आहे ताटमान्य नाही ती पण. ओके, तर हे होते असेच बेधडक ओमदादा निंबाळकर. तर निंबाळकर साहेब तुम्ही लेट्सअपची संवाद साधला आणि तुमच्या पुढच्या भावी कारकिर्दीला देखील खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.